आपण कोणत्या प्रभागात? मी प्रभाग क्रमांक 14 अनुसूचित जाती जमाती अ मधून उभा आहे. अच्छा, तर आज आपली थेट मुलाखत होत आहे की तुमचे विचार आणि तुमचं काय याच्या मागे उद्देश आहे ते आपण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मुलाखत आपण आज घेत आहोत. तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा असणार आहे की तुम्ही समाजासाठी जर तुम्हाला कार्य करायची संधी मिळाली तर तुम्ही थेट त्यांच्यासाठी काय कोणतं कार्य तुम्ही पहिले करायचं ठरवलं? माझं सगळं माझ्या मते बदलायची सुरुवात दैनंदिन जीवनापासून झाली पाहिजे आणि जोडलेल्या छोट्या गोष्टींपासून व्हायला हवी. खरं तर जे प्रश्न लोकांचे रोज त्रासदायक असतात ते सोडवले तर समाजात आपोआप सकारात्मक बदल घडेल असं म्हणतो. सर, तुम्हाला काय वाटतं की तरुणांनी तुमच्याकडून कुठली अपेक्षा ठेवायला हवी? तरुणांनी माझ्याकडनं प्रामाणिक प्रयत्न, योग्य मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देण्याची अपेक्षा ठेवावी. त्याच्या आवाजात ऐकून घेणं आणि त्यांना पुढे जाण्यासाठी साथ देणं हे माझं ध्येय आहे. लोकांनी जर तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही प्रभागाच्या विकासासाठी काय करणार? खरं सांगायचं म्हटलं तर या प्रभागामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली अशी कामं आहेत. गेली अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं पाण्याची टंचाई आहे. दुसरं म्हटलं तर इथं रस्त्यांची झालेली दुरवस्था आहे. सगळ्यात महत्वाचं ह्या ठिकाणी 15-20 वर्षापासून गटार पाईपलाईन सुद्धा टाकली गेलेली नाही. या ठिकाणी जी गटार बनलेली आहे ती भिंतीच्या याच्यावर आधारावर 20 वर्षापासून ती भिंतीची जी गटार बनलेली आहे ती उंदीर वगैरे घुस वगैरे लागून त्या पूर्ण मिटून गेलेल्या आहेत. अनेक अशा समस्या आहेत. ज्याच्या वीज बघा, आपण जेव्हा पण लाईटीचे जे पोल आहेत ते लाईटीचे पोल सगळे डोक्यावरती आलेले आहेत. मला ते सगळ्यात पहिले भूमिगत करायचे आहे. मला चांगले रस्ते करायचे आहे. चांगल्या माझ्या माता भगिनींसाठी मला रोजगार तयार करून द्यायचा आहे. माझा प्रभाग सुबलाम सुफलाम कसा होईल त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. माझ्या प्रभागामध्ये लहान मुलांना चांगला खेळण्यासाठी एक चांगलं गार्डन मला तयार करायचं आहे. माझ्या प्रभागामध्ये महिलांसाठी मला चांगलं एक सभागृह तयार करून द्यायचं आहे. माझ्या तरुणांना मला रोजगार तयार करून द्यायचा आहे. आणि माझा प्रभाग तसा सुंदर राहील. आणि माझ्या प्रभागामध्ये मी अशा पद्धतीने काम करणार आहे की एकाही तरुणाला, एकाही माझ्या माय बहिणीला कुठेही कोणाच्याही ऑफिसवर जाऊन तक्रार करण्याची कधीही त्यांना संधी मिळणार नाही. 100% आम्ही सर्वच जण आम्ही चारीच्या चारी पॅनलमध्ये सुटीची असतील यांच्या मार्गदर्शनाखाली असतील, खान मॅडम असतील, अत्तार मॅडम असतील आणि मी स्वतः दिगंबर नाडे, आम्ही चौघं पण काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण प्रभागाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार. धन्यवाद सर. धन्यवाद.